Dear student, in the last lecture we have seen antibiotics. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिकची व्याख्या पाहिली की त्या ठिकाणी ते कार्बनी संयुग असतं आणि हे कार्बनी संयुग असणारे जे काही जीवाणू असेल, बुरशी असेल याच्यापासून त्या ठिकाणी ते मिळवलं जातं आणि याच्यापासून घातक अशा प्रकारचे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा त्यांची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी प्रिव्हेंट करण्यासाठी, थांबवण्यासाठी त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. याच्यामध्ये विविध अशा प्रकारचे जे काही अँटीबायोटिक जे आहे तर त्याच्यामध्ये पेनिसिलिन असेल, सिपॅलोस्पोरिन्स असेल, मोनोबॅक्टम त्या ठिकाणी असेल किंवा बॅक्टेरियासेन्स असेल, इरिथोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्राक्लिन्स आणि व्हॅकॅनोमायसिस अशा प्रकारचे असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहे तर त्या अँटीबायोटिकचा उपयोग ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहे तर ते बॅक्टेरियासाठी त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की असणारे जे काही ट्युबरक्युलोसिस क्षय जे आहे तर त्या क्षयासाठी काय सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी रायफायमायसिन हे असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक्स टीबीसाठी त्या ठिकाणी उपयोगी पडतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की मायक्रोबियोज अँड फ्युएल म्हणजे सूक्ष्मजीव आणि इंधन याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बायोगॅस प्लांट जे आहे तर त्या बायोगॅस प्लांटमध्ये असणारे जे काही अर्बन असेल, ॲग्रिकल्चर असेल, इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे तर याचं त्या ठिकाणी अनएरोबिक डिकम्पोजिशन करून त्या ठिकाणी गॅसेस फ्युएल मिथेन जे आहे तर ते मिथेन त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं की असणारे जे काही ऊसाची असणारी जे काही मळी जी आहे तर त्या मळीचं फर्मेंटेशन सॅक्रोमायसिसच्या साह्यानं करून त्या ठिकाणी आपल्याला इथेनॉल हे जे काही अल्कोहोल जे आहे तर ते स्मोकलेस अल्कोहोल त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी भविष्यामध्ये इंधन म्हणून त्या ठिकाणी तो वापरला जातो. याच्यानंतरचा पान नंबर 82 पहा, तुमच्याकडे पुस्तक त्या ठिकाणी असेल तर त्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पान नंबर 82 वर पहा काय प्रश्न आहे की ऑब्झर्व द फिगर 7.7 अँड डिस्कस अबाउट द बायोफ्युएल. आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि जैव इंधनासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची. आता त्या ठिकाणी बायोमास दाखवलेले म्हणजे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती त्या ठिकाणी आणि याच्यामध्ये असणारी जी काही सोलर एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी ज्या वेळेला त्याची त्या ठिकाणी कापणी त्या ठिकाणी केली जाते, हार्वेस्टिंग केलं जातं, थ्रेशिंग केलं जातं, म्हणजे कापणी केली जाते, मळणी त्या ठिकाणी केली जाते तर त्या वनस्पतींमध्ये असणारे जे काही सेल्युलोज जे आहे तर त्या सेल्युलोजचा वापर आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलंय कन्व्हर्शन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज म्हणजे सेल्युलोजचं साखरेमध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं. त्याच्यानंतर ही जी असणारी जी काही शर्करा जी आहे तर ती शर्करेचं त्या ठिकाणी पुन्हा काय सांगतं आपल्याला लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रियेनं द्रवरूप जैव इंधन जे आहे तर ते जैव इंधन निर्मिती त्या ठिकाणी केली. त्याच्यानंतर काही व्हेकल्स त्या ठिकाणी दाखवलेले की जी त्या ठिकाणी बायोफ्युएल्सवर त्या ठिकाणी चालताना दिसतात. त्याच्यामध्ये मोटार आहे, मोठी गाडी आहे, विमान त्या ठिकाणी दाखवले तर याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा काय होता नसतं वातावरणामध्ये जात नसतं. म्हणजे अशा पद्धतीने त्या आकृतीमध्ये आपल्याला बायोफ्युएल प्रोडक्शन म्हणजे जैव इंधन निर्मिती त्या ठिकाणी दाखवलेली. इथे आपल्याला काय पाहिजे पुढे बायोफ्युएल जैव इंधन काय दिलेले की बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्सेस ऑफ द गुड एनर्जी. काय सांगितलेले आता या ठिकाणी रिन्युएबल सोर्सेस म्हणजे नवीनकरण योग्य अशा प्रकारचे जे काही ऊर्जा स्रोत जे आहेत तर त्या ऊर्जा स्रोतामध्ये बायोफ्युएल जैव इंधन हे महत्वाचं अशा प्रकारचं साधन किंवा इंधन त्या ठिकाणी. दीज फ्युएल्स आर अवेलेबल इन सॉलिड. ही जी काही जैव इंधन जी आहेत तर ती जैव इंधन आपल्याला घनरूप. आता घनरूप कोणकोणत्या रूपामध्ये तर पहिलं आपल्याला सांगता येईल कोल म्हणजे कोळसा, त्याच्यानंतर डंग म्हणजे काही शेणाच्या गोवऱ्या आपल्याला माहिती तर ते शेणाच्या रूपामध्ये, त्याच्यानंतर कॉर्प रेसिड्यू
म्हणजे सर्वसाधारणपणे पिकाचे असणारे जे काही अवशेष जे आहेत तर त्या अवशेषच्या रूपामध्ये, त्याच्यानंतर असणारे जे काही लिक्विड म्हणजे वायू रूपामध्ये कोणकोणते सांगितले आपल्याला, तर व्हेजिटेबल साईड्स वनस्पतीची असणारे जे काही तेल, त्याच्यानंतर अल्कोहोलच्या रूपामध्ये, त्याच्यानंतर गॅसेस रूपामध्ये जर आपण पाहिलं तर गोबर गॅस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. जनावरांचं शेण जे आहे तर त्या शेणापासून त्या ठिकाणी गोबर गॅस प्लांट तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल. हर्षदा कानोरेला त्या ठिकाणी माहिती, मागच्या वर्षी आपण त्याच्यावर व्हिडिओ जो आहे तर तो गोबर गॅसचा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला. त्याच्यानंतर असणारा जो काही कोल गॅस, अशा रूपामध्ये ही जे काय असणार काही बायोफ्युएल्स जे आहे तर ती बायोफ्युएल्स आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. काय सांगितले की अशा प्रकारची असणारी जी काही जैव इंधन जे आहे तर ती मुबलक प्रमाणात आणि सहज त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. दीज आर रिलायबल फ्युएल्स ऑफ द फ्युचर. आणि म्हणून काय म्हटलेले की भविष्य काळामध्ये भरोशाची, रिलायबल, भरोशाची अशा प्रकारची असणारी ही जी काही इंधनं जी आहेत तर ती इंधनं त्या ठिकाणी ती असणार. याच्यानंतर पुढे आता पुढे पेज नंबर 83 वर आपल्याला दिलेले मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल. मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण, सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण म्हणजे सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने काय करायचे, प्रदूषण नियंत्रण त्या ठिकाणी करायचे. आता काय सांगितले की सॉलिड वेस्ट, सीवेज अँड व्हेरियस पोल्युटन्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ द इन्क्रीज इन द पॉप्युलेशन. आता काय सांगितलं की वाढती असणारी जी काही लोकसंख्येची आहे, इन्क्रीज इन द पॉप्युलेशन म्हटलेले, वाढती असणारी जी काही लोकसंख्येची आहे तर त्या लोकसंख्येबरोबर सॉलिड वेस्ट म्हणजे घन कचरा असेल, त्याच्यानंतर सिवेज सांडपाणी आणि व्हेरियस पोल्युटन्स म्हणजे विविध अशा प्रकारचे प्रदूषक हे जे काही घटक जे आहेत तर ते घटक वाढत्या लोकसंख्येबरोबर त्या ठिकाणी वाढत जातात. अलॉंग विथ इट एव्हर इन्क्रीजिंग डिसीजेस अँड डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम. त्याचबरोबर आपल्या लक्षात येत असते की त्या ठिकाणी इन्क्रीजिंग डिसीज म्हणजे पसरणारी जी काही रोगराई असते. दुसरं आपल्याला सांगितलंय की डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, या ज्या काही जागतिक समस्या त्या ठिकाणी बनलेल्या आहेत. एस्पेशली cities in the dense populated country like India are affected with these problems. विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणारे जे काही भारताच्या देशाची असणारे जे काही शहरं जे आहेत तर या समस्यांनी त्या ठिकाणी ती ग्रासलेली आहे. आता त्या ठिकाणी लोकसंख्येची उच्च घनता भूगोलामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे की ज्या ठिकाणी पॉप्युलेशन जे आहे तर ती पॉप्युलेशन विशिष्ट अशा प्रकारच्या एरियामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी असते. त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी म्हटलेले पहा की विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणारी जी काही भारतासारख्या देशाची जी काही शहरं जे आहेत तर त्या शहरामध्ये हा जो काही सॉलिड वेस्ट असेल, सिवेज असेल किंवा व्हेरियस असणारे जे काही पोल्युटंट जे आहे तर याची समस्या त्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी. लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी डिफिकल्ट इफ दीज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड ऍट राईट अँड टू राईट एक्सटेंट. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेले की ह्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांचं जर योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी निराकरण जर त्या ठिकाणी झालं नाही तर सर्व सजीवांच्या पुढच्या पिढीचं असणारं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन कसं होईल तर त्या ठिकाणी अवघड त्या ठिकाणी ठरेल. आणि लेट अस सी द रोल ऑफ द मायक्रोवेज इन द एन्व्हायरमेंट. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी हे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय अशा प्रकारची असणारी काही भूमिका जी आहे तर ती भूमिका आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोवेव्स आर युज्ड फॉर डिस्पोजल ऑफ द सॉलिड वेस्ट थ्रू द बायोगॅस प्लांट अँड द कंपोस्ट प्रोडक्शन. का आपण त्या ठिकाणी बायोगॅस असणारे जे काही संयंत्र असेल
किंवा कंपोस्ट खत निर्मिती याद्वारे काय करता दिसतो, घन कचरा जो आहे सॉलिड वेस्ट जे आहे तर त्या सॉलिड वेस्टचे काय करता दिसतो, विल्हेवाट त्या ठिकाणी सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांच्या साह्याने त्या ठिकाणी लावली जाते, हे आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे. हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज अक्युमुलेटेड इन द टर्म्स ऑफ द टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. आणि मग मोठ्या प्रमाणावर काही टनांमध्ये नवीला आपण त्या ठिकाणी पाहिलंय की काही असणारे जे काही शहरं जे आहेत तर त्या शहरांच्या बाबतीमध्ये जमा होणारा जो काही नागरी कचरा जो आहे तर त्या नागरी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली त्या ठिकाणी जाते हे आपण त्या ठिकाणी नववीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. यात नववीला आपण त्या ठिकाणी गार्बेज प्रोडक्शन पर डे त्या ठिकाणी पाहिलं, म्हणजे एका दिवसाला त्या ठिकाणी तयार होणारा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यामध्ये मुंबई सिटी जी आहे तर त्या मुंबई सिटीमध्ये एका दिवसाला 5,000 टन कचरा त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. पुण्याचा विचार केला तर 1,700 टन कचरा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आणि नागपूरमध्ये दिवसाला 900 टन त्या ठिकाणी कचरा त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काही टनामध्ये जमा होणारा जो काही नागरी कचरा जो आहे तर त्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने कशी त्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते हे आपण त्या ठिकाणी आता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यानंतर पुढे आता पेज नंबर 83 वर लेटेस्ट थिंक म्हटलेले जरा विचार करायचा आहे पहा की व्हाय इज इट आस्क टू सॅग्रिगेट म्हणजे वेगळे करणे वेट अँड ड्राय वेस्ट इन द इच होम. प्रत्येक घरामध्ये ओला आणि सुका कचरा त्या ठिकाणी वेगवेगळा ठेवा असं का त्या ठिकाणी सांगितलं जातं. पहा काय सांगता येईल, द वेट वेस्ट डिकम्पोज ऑन इट्स ओन ॲज मोस्ट ऑफ द मॅटर बिंग एम इज बायोडिग्रेडेबल. ओला कचरा जो आहे तर त्या ओल्या कचऱ्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की ओला कचरा जो आहे तर तो काय होतो स्वतःहून त्या ठिकाणी त्याचं असणारे जे काही विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होतं. धिस वेस्ट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू मॅन्युअर बाय कंपोस्टिंग. आणि हा जो काही ओला कचरा जो आहे तर त्या ओल्या कचऱ्याचा आपण त्या ठिकाणी कंपोस्ट खत जे आहे तर ते कंपोस्ट खत त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. ड्राय वेस्ट कॅनॉट बी पिक्ड अप बाय द भंगारवाला आर कबाडीवाला. पण आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असते की असणारा जो काही सुका कचरा जो आहे तर तो सुका कचरा भंगारवाला किंवा कबाडीवाला काय करताना दिसतो, हाताच्या साहाय्याने त्या ठिकाणी तो गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी करताना दिसतो. धिस वेस्ट कॅन बी रियूज्ड आर रिसायकल. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचा आपण त्या ठिकाणी पुनर्चक्रीकरण करू शकतो किंवा पुनर्वापर जो आहे तर तो पुनर्वापर त्या ठिकाणी करू शकतो. अँड देअरफॉर इफ ड्राय अँड वेट वेस्ट आर केप्ट सेपरेटली. आणि म्हणून त्या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा काय केला जातो तर त्या ठिकाणी वेगवेगळा त्या ठिकाणी गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आहे की व्हॉट इज डन विथ द सॅग्रिगेट वेस्ट. कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी केल्यानंतर पुढे काय होतं. इन बिग सिटीज देर इज मेकॅनिझम टू पिक अप द सॉलिड वेस्ट एव्हरी डे आर इव्हन ट्वाइस अ डे ॲट सम प्लेसेस. मोठमोठी असणारी जी काही शहरं जी आहेत तर त्या शहरामध्ये घन कचरा जो आहे तर तो घन कचरा दररोज किंवा दिवसातून 2दा त्या ठिकाणी काय केला तो गोळा त्या ठिकाणी केला जातो. द सॅग्रिगेट गार्बेज इज टेकन बाय द म्युनिसिपल गार्बेज ट्रक्स ॲट द लँडफिल साईड. आणि अशा प्रकारचा गोळा केलेला जो काही कचरा जो आहे तर तो कचरा नगरपालिकेच्या असणाऱ्या जे काही गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्यांच्या साह्यानं असणारे जे काही भूमिभरण स्थळ पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की भूमिभरण स्थळ जे आहे तर त्या भूमिभरण स्थळाला त्या ठिकाणी नेला जातो. हेअर इट इज बरीड डीप इन द ग्राउंड. आणि त्या ठिकाणी हा कचरा जो आहे तर तो काय केला तो गाडला त्या ठिकाणी जातो. द ड्राय वेस्ट दॅट कॅन बी रियूज्ड आर रिसायकल इज सोल्ड टू द रिसायकलिंग युनिट. त्याच्यामध्ये असणारा जो काही कोरडा असणारा जो काही कचरा जो आहे तर तो कोरडा कचरा एकतर त्या ठिकाणी पुनर्वापर केला जातो किंवा पुनर्चक्रीकरण त्या ठिकाणी केला जातो किंवा रिसायकलिंग युनिट जे आहे पुनर्चक्रीकरण करणारे जे काही कारखाने जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी तो पुन्हा काय केला तो विकला त्या ठिकाणी जातो. येते
आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे लँड फिलिंग साइट्स म्हणजे भूमिभरण स्थळ. आता पुढे पेज नंबर 83 वर आपल्याला त्या ठिकाणी मॉडर्न लँडफिल साईट ही आकृती त्या ठिकाणी दाखवलेली. याच्यावर मार्च 2019ला या आकृतीवर आधारित असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. पहा काय पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी लँड फिलिंग साइट्स भूमिभरण स्थळ. डिग्रेडेबल वेस्टेज being accumulated in the urban areas is used for this purpose. शहरामध्ये जमा होणारा जो काही विघटनशील अशा प्रकारचा असणारा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा या ठिकाणी मॉडर्न लँड फिलिंग साईटसाठी त्या ठिकाणी काय केला तो वापरला त्या ठिकाणी जातो. तर आता पुढे लार्ज पिट्स आर डग in open space far away from the residential area and those pits are lined with plastic sheet as the precaution against the pollution of soil due to the leaching of the toxic and harmful material. हा जे काही भूमिभरण स्थळ जे आहे तर ते स्थळ कसं असतं नागरी वस्ती जे आहे तर त्या नागरी वस्तूपासून दूर मोकळ्या जागेमध्ये पीठ म्हणजे PIT पीठ म्हणजे खड्डे जे आहे तर ते खड्डे करून त्याच्या आतमध्ये प्लास्टिक जे आहे तर त्या प्लास्टिकचं अस्तर जे आहे तर ते अस्तर त्या ठिकाणी घातलं जातं की जेणेकरून कचऱ्यामधील असणारे जे काही अशुद्धी असतील ती विषारी असणारे जे काही द्रव जे आहे तर ते द्रव झिरपून मातीचं असणारं जे काही प्रदूषण त्या ठिकाणी होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प इन द पीट. दाबून गोळा केलेला जो काही कचरा जो आहे त्याला म्हटलेलं कॉम्प्रेस्ड वेस्ट. हा तयार खड्ड्यामध्ये अशा प्रकारचे जे काही तयार खड्डे जे आहेत तर त्या तयार खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी टाकला जातो. इट इज कव्हर्ड विथ लेअर ऑफ द सॉइल. आणि हा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यावर अशा पद्धतीचा मातीचा असणारा जो काही थर जो आहे आवरण जो आहे तर ते आवरण त्या ठिकाणी टाकतो. किंवा या ठिकाणी सॉइल असेल किंवा सॉडस्ट लेफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. मग असा जो काही खड्डा जो आहे तर त्या खड्ड्यामध्ये कचरा त्या ठिकाणी दाबून त्या ठिकाणी गोळा केलेला कचरा त्या ठिकाणी भरल्यानंतर त्याच्यावर माती असेल लाकडाचा भुसा असेल हिरवा कचरा किंवा पालापाचोळा किंवा विशिष्ट अशा प्रकारची जैव रसायनं जे आहेत तर यांचा थर त्या ठिकाणी पसरला. बायोरिएक्टर्स आर मिक्स्ड ऍट सम प्लेसेस. आता नवीला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की काही ठिकाणी त्याच्यामध्ये बायोरिएक्टर जे आहे तर ते बायोरिएक्टर्स त्या ठिकाणी मिसळले जातात. मायक्रोवेव्ह प्रेझेंट इन द सॉइल अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोज द वेस्ट. आणि आपल्या लक्षात येता नसते की कचरा असेल माती असेल किंवा थरसाठी वापरले जाणारे जे काही विशिष्ट अशा प्रकारचे जे काही पदार्थ जे आहेत तर यामधील असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करतात हा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं विघटन त्या ठिकाणी करताना दिसतात. कम्प्लिटली फिल्ड पीट इज सील्ड विथ सॉइल स्लरी. खड्डा या ठिकाणी पूर्ण भरून झाला कचऱ्याच्या साईने पूर्ण भरून झाला की त्याच्यावर काय केलं ते माती लिपून त्या ठिकाणी तो काय केलेला आहे बंद त्या ठिकाणी केलेला त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. पहा पुढे बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्मड आफ्टर फ्यू डेज. आणि काही आठवड्यानंतर त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं खत जे आहे तर ते खत त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतं. Such land filling sites can be reused after removal of the compost. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते खत काढल्यानंतर रिकामे झालेले जे काही भूमिभरण स्थळ जे आहे तर ती पुन्हा त्या ठिकाणी वापरली जातात. आता ही जी काही मॉडर्न लँड फिलिंगची असणारी जी काही आकृती जी आहे तर त्याच्यामध्ये वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल पातळी जी आहे तर त्या भूजल पातळीवर देखरेख ठेवण्यासाठीची जी काही विहीर जी आहे तर ती विहीर या ठिकाणी दाखवलेली आहे. इथे आपल्याला गार्बेज कचरा जो आहे तर तो कचरा याच्यामधून तयार होणारा जो काही मिथेन वायू जो आहे तर तो मिथेन वायू त्या ठिकाणी बाहेर पडतो. हा संपूर्ण असणारा जो काही खड्डा जो आहे तर तो मातीच्या साहाय्याने काय केलेला आहे झाकलेला आहे. आणि याच्यामधून तयार होणारे जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्यावर प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. पण आता याच्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी दिले. पहिला प्रश्न मार्च 2019ला विचारला होता की आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द फिगर. ही जी असणारी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया त्या ठिकाणी दाखवलेली आहे
तर आपण त्याला नावच त्या ठिकाणी दिलेले की मॉडर्न लँडफिलिंग साईट. त्याच्यानंतर एक्सप्लेन द प्रोसेस इन शॉर्ट, ही जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट करायला त्या ठिकाणी मार्च 2019 त्या ठिकाणी विचारले. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.